माझं नाव शरद कामठे, राहणार पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे. आम्ही खत व्यावसायिक 5 जण आहेत आम्ही सगळे. आम्ही इथं प्रदर्शन पाहण्यासाठी दरवर्षी येतो. तिथं आल्यानंतर ह्या केविके संस्थेने जे हा जो उपक्रम राबवायला चालू केलेला आहे, तिथून पुढील कार्यकाळामध्ये नवीन शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञान वापरून चांगल्या पद्धतीने शेती कशी करता येईल आणि ह्याच्यातून भरघोस उत्पादन कसं घेता येईल कमी खर्चामध्ये, त्या केविकेच्या माध्यमातून सगळ्यांनी म्हणजे त्याचा वापर करावा. इथे कृषी कर्जाबरोबर पशु आहे, गाई, शेळी त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे हा म्हणजे ज्या माणसांना किंवा कमी शेती आहे त्यांनी लघु उद्योग म्हणून म्हणजे पशुपालन याचा वापर करून चांगल्या पद्धतीने त्यात उत्पादन वाढ घेऊन आपला उदरनिर्वाह करायला काय अडचण नाही. शेतीबरोबर एक जोडधंदा शेतीबरोबर एक जोडधंदा असल्यामुळे काय होतं की त्याला एक आधार राहतो आणि नवीन युवा शेतकऱ्यांनी त्याचं पाहून त्यात आत्मसात करावं सगळं. आणि कंपनी स्टॉल बद्दल बोलायचं झालं तर चांगले चांगले कंपनी स्टॉल आहेत. त्यांचे आम्ही डेमो प्लॉट बघितले ऊसाचे, यारा फर्टिलायझर असेल, नंतर नेचर केअर असेल, चांगले चांगले प्लॉट त्यांनी आपल्याला दाखवले. आपण तर पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होती. होते. हा. बाकीचे काही बियाणे आता आम्ही सर्व कृषी व्यवसाय अशा काही कंपन्या होत्या त्यातून तुम्हाला काय जाणवलं, म्हणजे काय एक महाराष्ट्रातील शेतकऱ्याला काय आव्हान करावं? नाही, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता आम्ही एवढंच सांगेल की बाबा तुम्ही शेती करताना की बाबा चांगल्या चांगल्या कंपन्यांची खतं औषधं घ्यावी आणि त्या पद्धतीने शेतीमध्ये कसं उत्पादन जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल कमी खर्चामध्ये. हे जे कृषी प्रदर्शन आहे हम्म. त्याबद्दल शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही कसा पाहण्यासाठी काय आव्हान कराल, म्हणजे जे शेतकरी आता इथं आले नाही किंवा महाराष्ट्रातील जे शेतकरी असतील जे आपल्या शेतीमध्ये पारंपरिक शेती करतात, त्यांनी हे प्रदर्शन का पाहावं त्याबद्दल काय तुम्हाला वाटतं? नाही, हे प्रदर्शन पाहण्याचा उद्देश एवढाच की बाबा आपण जुन्या पद्धतीची शेती करतो त्याच्यामधील काही नवीन तंत्रज्ञान पाहून नवीन युवा पिढीने नवीन शेतकऱ्यांनी ह्याच्यातून नवीन मार्गदर्शन घेऊन कमी खर्चामध्ये कसं उत्पादन वाढवता येईल आणि चांगले म्हणजे असं चांगली प्रगती करता येईल ते शेतकरी आत्मसात करावं. या शेतकरी अवश्य भेट देऊन सगळ्यांना त्याचा लाभ घ्यावा.